नमस्कार सर्वांचे स्वागत। 8व्या वेतन आयोगाबाबत लेटेस्ट अपडेट काय आहे, सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे, फिटमेंट फॅक्टर काय होईल, सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये हे जाणण्याची इच्छा आहे की सॅलरी पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे, फिटमेंट फॅक्टर काय होईल। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित आहे की 3 नोव्हेंबर 2025 ला केंद्र सरकार यांनी 8व्या वेतन आयोगाची कमिटीची स्थापना केली। कमिटीची स्थापना केल्यानंतर 7 ते 8 महिने संपले, पण आतापर्यंत कमिटीने काय काय केले आणि काय करत आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला माहितीसाठी सांगू इच्छिते की 8व्या वेतन आयोगाची जी कमिटी आहे देशात कुठे ना कुठेतरी फिरत आहे, कोणती ना कोणती युनियन सोबत चर्चा करत आहे की 8व्या वेतन आयोगामध्ये सॅलरी आणि पेन्शनचा फॉर्म्युला काय होईल, फिटमेंट फॅक्टर काय होईल, याबाबत 8व्या वेतन आयोगाची कमिटी जो आहे देशात कुठे ना कुठेतरी कोणती ना कोणती युनियन सोबत डिस्कशन करत आहे, चर्चा करत आहे। या अनुषंगाने जी 8व्या वेतन आयोगाची जी कमिटी आहे 22 आणि 23 जूनला लखनौमध्ये विजिट करणार आहे आणि तिथे जाऊन युनियन सोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांची जो युनियन आहे त्या युनियन सोबत चर्चा करणार आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारकांची जे डिमांड आहे त्या डिमांडवर डिस्कशन करणार आहे आणि सॅलरी पेन्शनचा जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर चर्चा करणार आहे, फिटमेंट फॅक्टरच्या स्ट्रक्चरवर चर्चा करणार आहे। त्याच्यानंतर 8व्या वेतन आयोगाची जी कमिटी आहे 6 आणि 7 जुलैला भुवनेश्वरला विजिट करणार आहे आणि तिथे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे युनियन सोबत डिस्कशन करणार आहे। त्याच्यानंतर 9 आणि 10 जुलैला 8व्या वेतन आयोगाची जी कमिटी आहे तो कोलकातामध्ये विजिट करणार आहे आणि कर्मचारी आणि पेन्शनधारकांची युनियन सोबत चर्चा करणार आहे। म्हणजे 8व्या वेतन आयोगाची जी कमिटी आहे कुठे ना कुठे कोणती ना कोणती युनियन सोबत सतत चर्चा करत आहे। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर काय होईल, सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये हे जाणण्याची इच्छा आहे। तर तुमच्या माहितीसाठी असे सांगू शकते की कर्मचारी आणि पेन्शनधारकांची जे युनियन आहे त्यांनी 3.83 च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केलेली आहे 8व्या वेतन आयोगामध्ये, पण मला वाटते की हे मिळणार नाही, कारण की 7व्या वेतन आयोगामध्ये 3.68 च्या फिटमेंट फॅक्टरची डिमांड कर्मचारी आणि पेन्शनधारकांची युनियनने केलेली होती, पण हा फिटमेंट फॅक्टर नाही मिळाले आणि 2.57 फिटमेंट फॅक्टरमध्ये कॉम्प्रोमाइज केले गेले। सध्या परिस्थिती असं आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे युनियन जे आहे ते 3.83 ची मागणी केलेली आहे, पण मला वाटते की हे मिळणार नाही आणि 2.50 1.92 ते 2.50 हा फिटमेंट फॅक्टर 8व्या वेतन आयोगाने मिळणार आहे। जर 2.50 फिटमेंट फॅक्टर मिळाले तर हे पण ठीक आहे। याप्रमाणे तुमची सॅलरी आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। तर तुमची सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा BMC स्टाफ कॅल्क्युलेटर। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक असा स्क्रीन दिसेल आणि तिथे एट्स पे कॅल्क्युलेटर या बटनवर क्लिक करा। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा बेसिक पे इथे टाका आणि फिटमेंट फॅक्टर चूज करा आणि कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्या समोर तुमची कॅल्क्युलेशन दिसेल की तुमची सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे 8व्या वेतन आयोगामध्ये।